श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। हे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। गोपाल कृष्ण भगवान की जय। ओम
वासुदेवाय श्रीशुकवाच नन्दस्त्वात्मज उत्पन्ने जाता राधो महामनः आहूय विप्रान् वेदज्ञात् स्नातस्वचेरलङ्कृत गोपाल कृष्ण भगवान की जय। याप्रमाणे आज आपल्याला या भागवत कथेमध्ये 6व्या दिवसाच्या सेवेला आपण प्रारंभ करत आहोत आणि या भागवत कथेचा एक पूर्व काळ म्हणजे अक्षय तृतीय योग, त्याचप्रमाणे प्रारंभ एकादशी व्रताच्या दिवशी प्रारंभ झालेला, त्यामध्ये परत द्वादशी तिथीचा योग आला, असा हा त्रिवेणी संगम. आणि या ठिकाणी ज्ञानदान आणि अन्नदान आणि जलदान, पाणीदान, कारण पाण्याला सुद्धा दानामध्ये मोडलं जातं. पाणी सुद्धा पानीय दानम दाना दानानाम् उत्तमं सदा सर्वेषां जीवपुंजानां तर्पणं जीवनं स्मृतं. म्हणून पाणी जरी दिलं तरी ते दानामध्ये बोलल्या जातं. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, नेदा तरी हो का नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. म्हणून पाणी सुद्धा दानामध्ये मोडलं जातं. म्हणून रंती देवाने काही शिल्लक नव्हतं आणि पाणी दान केलं. शेवटी काही जवळ नव्हतं आणि पाणी ते पिण्यासाठी घेणार तितक्यामध्ये भगवंतानी वशिष्ठ मुनीला सांगितलं, 48 दिवस उपवास घडलेला आहे त्यांना आणि थोडस खीर बनवली होती त्यांनी आणि चौघांनी ताटामध्ये खीर घेतली होती. ते, त्यांची पत्नी, मुलगा आणि चौघे जण जेव्हा ताटामध्ये घेऊन बसले होते, तितक्यामध्ये एक अतिशय भुकेने व्याकुळ झालेला अतिथी आला आणि त्यांनी सांगितलं, फार भूक लागली म्हणे, मला अन्ना वाचून मी जगू शकत नाही. मग रंती देवानी सांगितलं, अजून काय मी उष्ट बनवलेलं, उष्ट केलेलं नाही, पदार्थ उष्ट केलेला नाही, म्हणून आता तसंच ताट घ्या तुमच्या पुढे. तेवढंही खाल्लं त्यांनी. त्यांनी सांगितलं, अजून काय माझं पोट भरलेलं नाही. मग परत त्यांच्या पत्नीने स्वतःच ताट अतिथीच्या पुढे दिलं आणि चौघाने 4 ताट बनवलेली खीर चौघांना दिलं आणि स्वतः रंती देवाने सांगितलं, सर्व अतिथीला दिलं चौघांच्या वाट्याचं. स्वतः उपवासी राहिले. स्वतः उपवासी राहिल्याच्या नंतर योग असा आहे, फक्त पाणी शिल्लक राहिलं होतं, फक्त पाणी आणि उष्णता होती, तहान लागली, व्याकुळ झालेला होता त्यांचा प्राण. एका मडक्यामध्ये पाणी होतं. तितक्यामध्ये भगवंताने वशिष्ठ मुनीला एका भिकाऱ्याचं रूप घेऊन पाठवलं. पहा म्हणे त्याची कसोटी शेवट काय आहे. आणि पाणी पिण्यासाठी जेव्हा हातामध्ये घेतलं ते मडकं, तितक्यामध्ये यांनी सांगितलं, ओ उष्ट करू नका, पाण्या वाचून प्राण कासावीस झालेला आहे, मिळेल का पाणी. रंती देवाने सांगितलं, बरं झालं देवा, काय भगवंताची कृपा आहे, 2 मिनिट लवकर पाठवलं भगवंतानी तुम्हाला, नाही तर पाणी जर उष्ट केलं असतं माझं सत्व निघून गेलं असतं. बघा ना काय भाव आहे.
काय निष्ठा आहे. आणि ते तसंच पाणी त्यांच्या हातामध्ये दिलं आणि पाणी पिल्याच्या नंतर रंती देवाने सांगितलं, न कामयेहम गतिमीश्वरात परमष्टधीर युक्त पुनर्भवम वा आरती प्रपद्ये किल देह भाजा मंतस्थितो येन भवन्ते दुःखा. हात जोडले परमेश्वरा, अशीच सेवा जन्मोजन्मी मला घडावी. मी स्वतः उपाशी जरी राहिलो पण माझ्याकडे येणाऱ्याला मी देऊ शकेल एवढं सामर्थ्य मला द्या. बघा, आणि त्यावेळेला स्वर्गामधून पुष्पवर्षाव झाला त्यांच्या अंगावर. आणि वशिष्ठ मुनीने सांगितलं, बस पाणी शेवटला दान केलं तुम्ही, याचं फल असं मिळालं तुम्हाला. रंती देवस्य सांकृतो वसिष्ठाय महात्मने आपप्रदाय शीतोष्णा तया सह दिवम गतः. त्याच्यासाठी भगवंताला विमान पाठवावं लागलं आणि त्या विमानामध्ये बसून वैकुंठ गमन केलं. सर्व परिवाराला घेऊन गेले. दान काय केलं? पाणी दान, जलदान. म्हणून पाणी दानाला सुद्धा महत्व, तसंच अन्नदानाला सुद्धा महत्व आहे. अन्नदानात परम दानम न भूतम न भविष्यती नात्र पात्र परीक्षा शान न काल नियम नोकोचित. म्हणून अन्नदान सुद्धा आपल्याकडून व्हायला पाहिजे. याप्रमाणे म्हणून या ठिकाणी अन्नदान, पाणीदान आणि भागवत शुकमुनीने आपल्याला दिलेलं ज्ञान ते आपल्याला श्रवण करायला मिळतंय. म्हणून अशा प्रकारे आज आपला 6व्या दिवसाच्या कथेचा योग आहे आणि आपण आता कथेला प्रारंभ करू. गोपाल कृष्ण भगवान की जय. आपण कालच्या याच्यामध्ये कथेमध्ये पाहिला आपण भाग श्रीकृष्ण परमात्म्याच्या अवताराची कथा पाहिली. पुढे कथेला प्रारंभ होत असताना शुकमुनी सांगतात, हे राजा, भगवान श्रीकृष्ण परमात्मा 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली होती. सुरुवातीला 8 वर्षाची मूर्ती, कारण 8 प्रकाराने लीला करायची होती. त्यांची 8 नावं आपण काल सांगितले. आणि आज्ञा दिली भगवंताने, गोकुळामध्ये आणून सोडलं. नंद बाबाने हे वसुदेवाला आज्ञा दिली भगवंताने, मला गोकुळामध्ये सोडा. तिथून मायेला घेऊन आले आणि याप्रमाणे मायेला स्वतः कंसाने पकडलं, हातातून निसटली. अष्टभुजा प्रगट झाली. सांगितलं, कंसा काय मला मारतो दुष्टा, तुला मारणारा माझ्या अगोदर आलेला आहे. असं कंसाला योग मायेने सांगितले. आणि योग मायेने सांगितल्याच्या नंतर भगवान परमात्मा इकडं गोकुळामध्ये आहेत आणि गोकुळामध्ये नंद बाबा आणि यशोदा पहाटेच्या वेळेला उठून पाहतात तर भगवान परमात्म्याला पाहिलं त्यांनी. नंदस्वात्मज उत्पन्ने जाता राधू महामनः. आनंद झाला त्यांना. आणि त्यावेळेला त्यांनी काय केलं पहा, बालकाचा आपल्या पुढे बालक आहे आणि त्यावेळेला प्रातःकाली उठल्याबरोबर त्यांनी अनेक ऋषींना बोलवलं आणि जात कर्म नावाचा संस्कार केला. त्यांचा भगवंताचा संस्कार नियमाप्रमाणे. त्यांना गरज नाही संस्काराची, पण लौकिक रूढी अनुसार करावं लागलं. त्यानंतर दान द्यायचं असतं बालकाच्या निमित्ताने, दान. म्हणून अजूनही मुलगा झाला की माणसं पिढी वाटतात ना, काही का होईना पण आपलं द्यायला पाहिजे. याप्रमाणे धेनो नाम नियोते प्रसाद विप्रभ्ये समलंकृते
तेलाद्रीन सप्तरत्नैश. दान काय दिलं नंद बाबांनी त्यावेळेला याचं वर्णन आलेलं आहे. फार मोठं वर्णन आहे, पण आपल्याला थोडं थोडं पाहायचं. तेव्हा त्यांनी 2 लाख गायी दान केल्या. 2 लाख. बघा, आपल्याला 1-2 गाय दान द्यायचं म्हणलं तरी हे घेणाराची सुद्धा सांभाळण्याची ही पाहिजे ना. तेव्हा 2 लाख गायी वस्त्र टाकून दान केल्या. त्यांच्या अंगावरती वस्त्र टाकलं आणि दूध देणाऱ्या गायी दिल्या. बघा, अशा कशाही गायी दिल्या नाही, तर दूध देणाऱ्या गायी, धेनू, धेनू म्हणजे जिला वासरू आहे, अशा गायी केल्या दान. किती? 2 लाख गायी. बघा, नुसतं बालक, आपल्या पोटी बालकाचा जन्म झाला हे लक्षात आलं आणि बालकाला पाहिल्याबरोबर एवढा आनंद. 2 लाख गायी दान दिल्या आणि 7 तिळाचे ढीग मोठे तयार केले आणि तिल दान केलं. बघा, असं 7 ढीग मोठे मोठे तिल आणि त्याचं दान केलं. नंद बाबा आणि यशोदा आनंद झाला त्यांना. त्यावेळेला कालेन स्नान शौचाभ्याम. कशाने काय शुद्धी होती याचं वर्णन आलेलं आहे. कारण दानाने धन शुद्ध होत असतं. बघा, आणि आपण जर दान केलं नाही, दानाचं तसंच ठेवलं, तर त्याच्यामध्ये 5 वाटेकरी असतात. ते मग 5 वाटेकरी तिथे येतात. दायाद चोर राजा आगी, आधर्मे रोग संचरे अंगी, हे 5 जण विभागी, द्रव्यानाशा लागी पावती. बघा, म्हणून ज्या वेळेला आपण दान जर केलं नाही, तर हे 5 जण येतात पाठीमागून आणि आपलं धन संपून टाकतात आणि आपल्याला दानाचं पुण्य सुद्धा मिळत नाही. म्हणून जोपर्यंत आपल्याजवळ धन आहे त्याच्यातून काहीतरी दान करायला पाहिजे. ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवीमध्ये, अनेक ओव्यामध्ये सांगितलं, हात होती खुळे पुढील मोटके कळे, तव करो निघाली सकळे दानादिक. म्हणून जोपर्यंत आपल्या हातामध्ये सामर्थ्य, कारण धन, आपल्या धनावर सत्ता आपली कायम राहत नाही. त्याचे मालक मुलं होणार, नातू होणार, आणि म्हणून जोपर्यंत आपली सत्ता आहे त्याच्या हातामध्ये आपल्या, तोपर्यंतच आपल्याला दान करता येतं. आपल्या हातातली सत्ता निघून गेली आणि आपली जरी इच्छा असली तरी आपल्याला दान करता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, जोपर्यंत तुमच्या हातामध्ये आहे सत्ता दान करण्याची, तोपर्यंत करा. पुढे मुलं मालक झाले, नातू मालक झाले, आपली इच्छा असली तरी आपल्याला करता येणार नाही. आणि ते जर दान करणारे निघले तर चांगलीच गोष्ट आहे. हा, पण ते जर दान करणारे नसले तर आपल्याला पश्चाताप होत असतो. असं आहे बघ. याप्रमाणे म्हणून नंद बाबाने काय केलं पहा, अशा प्रकारे दान केलं. कालेन स्नान शौचभ्यम. जसं शरीराला शुद्ध करायचं असेल तर स्नान करावं लागतं, तसं धनाला शुद्ध करायचं असेल तर दान करावं लागतं. तपश्चर्येने इंद्रिय शुद्ध होत असतात, संतोषाने मन शुद्ध होत असतं आणि आत्मज्ञानाने आत्म्याचा रोग नाही होतो. म्हणून ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तैसा आत्मदर्शनी आढळू, आसे अविद्येचा जो मळू, तो शास्त्र नाशी रे निर्मळू, मी प्रकाशी स्वये. असं वर्णन. फार मोठा विषय, पण आपल्याला याप्रमाणे गोकुळामध्ये भगवान परमात्मा आले आणि नंद बाबाला आनंद झाला.
हे ओ जय कन्हैया की आनंद भये जय कन्हैया आनंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल की जय कन्हैया लाल के जय कन्हैया लाल के जय कन्हैया लाल की कृष्ण कन्हैया लाल की जय कन्हैया लाल के कृष्ण कन्हैया लाल की आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की हाथी दियो घोड़ा दियो दियो रे पालकी हाथी दियो घोड़ा दियो दियो रे पालकी नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल के गोपाल कृष्ण भगवान की जय याप्रमाणे भगवान परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झालेले आहेत तेव्हा गोकुळवासी लोकांना लक्षात आलं भगवान परमात्मा आणि गोकुळामध्ये आहेत हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यावेळेला आणि गवळणी गोपाळ नंद यशोदा आणि गाई या सर्वांना आनंद झाला आणि गोकुळामध्ये भगवान परमात्मा आल्यानंतर काय झालं घरोघरी झाला लक्ष्मीचा वास जिथं भगवंत आले तिथं लक्ष्मी येते पा कारण लक्ष्मी भगवंताला सोडून राहत नाही हे असो महासिद्धीसी लक्ष्मी आलिया पासी बघा म्हणून जिथं भगवंत तिथं लक्ष्मी आणि जिथे लक्ष्मी आहे तिथे अष्ट सिद्धी आपोआप येत असतात म्हणून अष्टसिद्धी आल्या लक्ष्मीचा वास झाला आणि अजून गोकुळामध्ये एक झालं काय अज्ञान नावाचा दोष नाहीसा झाला त्यांचा घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जपतपे जप तप केल्या वाचून सर्व लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त झालं अशा प्रकारे गोकुळामध्ये आनंदी आनंद झाला आणि म्हणून बाळकृष्ण बाळकृष्ण
गुढिया तोरणे करीती कथा गाते गाणे कथा गाणे भगवंताचे गुण गाणारे गाणे गाऊ लागले आणि नर नारी यांना आनंद झाला. अहो जिथं लक्ष्मी आली, जिथं सिद्धी आल्या, जिथं ज्ञान आलं, तिथं आनंद वाचून दुसरं काय? सर्व आनंदी आनंद गोकुळामध्ये. आणि म्हणून भगवंताचा अवतार कशासाठी? तर जगाला तारून नेण्यासाठी. अवतार गोकुळे हो जन तारावयासे. गोकुळामध्ये भरपूर वर्णन आलेलं आहे, पण आपल्याला आता पुढची कथा घ्यायची. गोकुळामध्ये अजून एक केलं भगवंतानी. सुरुवातीला पुढे पुतणीची कथा आली. एक 5 मिनिटामध्ये ती कथा पाहून आपण पुढे जाऊ. सुरुवातीला भगवंताने पुतणीचा उद्धार केला, ही कथा आली पहा. कारण पुतना ही राक्षसी वृत्ती होती आणि पुतनेबद्दल प्रसिद्ध कथा आहेत की ही पूर्वजन्मामध्ये बळीराजाची मुलगी होती. रत्नमाला असं नाव होतं तिचं. वामन भगवंताला तिने पाहिल्यानंतर तिला मोह तयार झाला होता की एवढं सुंदर बाळ आपल्याला पाहिजे होतं, आपलं स्तनपान केलं असतं आणि मी आई म्हणून किती शोभले असते. म्हणून त्या वामन भगवंताच्या जवळ ती गेली होती. कारण वामन भगवंताचं रूप होतं ते अतिशय सुंदर होतं. बळीराजे जेव्हा यज्ञ करत होते आणि यज्ञाची दीक्षा घेतलेली होती बळीराजाने, आणि वामन भगवंताला पाहिल्याबरोबर बळीराजे लगेच उठून उभे राहिले, हात जोडले. आणि तेव्हा त्यांची पत्नी आणि त्यांची मुलगी बरोबर होती रत्नमाला. आणि त्या वामन भगवंताला पाहिल्याबरोबर बळीराजाने हात जोडले, चरण धुतले त्यांची. त्या चरणाचं तीर्थ आपल्या अंगावरती टाकलं आणि हात जोडले. सांगितलं काय मागायचंय. वामनाने सांगितलं, बळीराजा अरे तू उदार आहेस मला देण्यासाठी. तुझे वडील उदार, तुझे आजोबा भक्त प्रल्हाद, त्यांच्यासाठी भगवंतानी अवतार घेतला. त्यांचा तू नातू आणि ज्यांचं तुझे वडील विरोचन त्यांनी स्वतःचा देह दुसऱ्याला दिला, एवढे उदार आहेत तुझे. आणि तू काही देऊ शकशील म्हणे, पण मला दुसरं काही नाही पाहिजे, 3 पाऊल भूमी पाहिजे. आणि मग वामन भगवान म्हणू लागले, हे बळीराजे म्हणू लागले, काय नाव आपलं? सांगितलं माझं बटू वामन. सांगितलं 3च पाऊल भूमी मागता, असं का बरं? मग वामनाने सांगितलं, त्रिभीर क्रमेर संतुष्ट दीपे नापी न पूर्यते. माझं मन जर समाधानी असेल 3 पाऊल भूमी मला लई झाली, आणि मन जर समाधानी नसेल तर
सप्तद्वीपवर छाया, सप्तद्वीपाची पृथ्वी दिली तरी मला कमी वाटेल. आणि मी जर समाधानी असेल तर हेच लय झालं मला. म्हणून समाधानी मनुष्य जर असेल तीच त्याची श्रीमंती. बघा असे. आणि म्हणून कोवा दरिद्रोही विशाल तृष्णा, को मांश को यश समस्त तोषा, को भव रोग भव एव साधु, किंऔषधम तस्य विचार एव. बघा 4 गोष्टी महत्वाच्या सांगितल्या. मनुष्य समाधानी हीच खरी श्रीमंती. बघा म्हणून अजून वारकरी बघा, तुम्ही कुठे जरी झोपले लगेच झोप लागणार त्यांना. आणि किती बंगल्यामधले लोक काय काय श्रीमंत लोकाला गोळ्या घ्याव्या लागतात झोपीच्या. आपल्याकडे नाही तसं समजा, पण काही भागामध्ये आहे तसं की काय असतो. हीच खरी श्रीमंती, समाधान हीच खरी श्रीमंती. आणि म्हणून त्यावेळेला रत्नमाला नावाची मुलगी जवळ आली, अंगाला स्पर्श केला, सांगितलं बाळ माझी एक इच्छा आहे. काय? माझी एक अशी इच्छा आहे, माझंच तू स्तनपान करावं. स्तनपान. तिला असं वाटलं माझं स्तनपान म्हणजे मी आई होणार आणि हा मुलगा होणार. प्रेम दाटून आलं तिला. वामनाने सांगितलं होईल म्हणे, तुझं स्तनपान करील म्हणे. म्हणे काय भरवसा आहे, तू निघून जाणार, काय सांगता येत नाही, मला वचन द्यावं लागेल. सांगितलं, दिलं वचन. भगवंताने वचन दिलं हो तिला, तुझं स्तनपान मी करणार. थोड्याच वेळामध्ये काय प्रकार घडला हो? असा प्रकार घडला, वामनाने विराट रूप धारण केलं, स्वर्ग व्यापला, पृथ्वी व्यापली. 3रा पाऊल बळीराजाच्या डोक्यावरती ठेवण्यात आला. आणि मग ती रत्नमाला क्रोधिष्ट झाली, म्हटली असं जे बाळ आहे माझ्या पित्याला खाली दाबवलंय, याला विष पाजायला पाहिजे अशा कोणाला. भाव तिचा बदलला. आणि भगवंताने वचन दिलं होतं, जरी विष का होईना पण मी पेणार. आणि तीच झाली गोकुळामध्ये कोण? पूतना. आणि म्हणून पूतनेचं स्तनपान भगवंताने केलं. हे त्याचं कारण आलेलं आहे पहा. आणि म्हणून ती पूतना वेश बदलून आली गोकुळामध्ये, यशोदेकडे आली, नंद बाबाकडे आली. आणि बालक कृष्णाने ओळखलं, पूर्वजन्मीत वचन दिलेलं आहे, हिचं स्तनपान करावं लागेल. आणि म्हणून डोळे झाकून घेतले भगवंतानी. त्यांनी लगेच उचललं. आणि उचलल्याच्या नंतर काय झालं पहा, त्या पूतनेने स्वतः कृष्ण बाळाला स्तनाला लावलं. काय भाव होता तिचा? मारण्याची इच्छा होती तिला. विष घालून मारायला आली होती ती पूतना. आणि भगवंतानी वचन दिलेलं होतं, विष का होईना पण प्यावं लागेल, वचन बदलता येत नाही. आणि म्हणून भगवंतानी तिच्या स्तनाला मुख लावलं आणि संपूर्ण विष प्राशन केलं. त्याच्यानंतर तिचे 5 प्राण ओढले गेले. आणि मग मात्र ती कासावीस झाली. कासावीस झाल्याच्या नंतर तिने खरं आपलं रूप प्रगट केलं. खरं रूप प्रगट केल्याच्या नंतर त्यावेळेला ती एवढं मोठं शरीर तिचं शुकमुनी वर्णन करतात. जेव्हा ती उंच शरीर वाढवलं तिने, तेव्हा 6 कोस उंच गेलं ती शरीर. 6 कोस. आता कोस आपल्या लक्षात येत नाही शब्द. कोस म्हणजे एका कोसामध्ये 3 किलोमीटर. मग 6 कोस म्हणल्यावर किती किलोमीटर झाले? हा, एका कोसामध्ये 3 किलोमीटर, 6 कोस म्हणल्यावर 18. म्हणून 18 किलोमीटर उंची वाढली तिची. नाहीतर काही वेळेला मग उद्या चर्चा करतील माणसं, अहो कोस म्हणजे काय कळलंच नाही आम्हाला काय असेल. म्हणून किलोमीटर म्हणजे लगेच लक्षात येतं आपल्या की दौंड किती किलोमीटर. मग आपल्या लक्षात येतं की एवढी किती उंच असेल. एवढी उंची वाढली पुतणीची. आणि कृष्ण कुठे होते? तिथंच. स्तन सोडलंच नाही भगवंताने.
वर गेले कृष्ण. 18 किलोमीटर उंची वाढली तिची. कृष्ण वर गेले आणि ज्या वेळेला तिचं शरीर प्राण शोषले आणि लगेच शरीर पडलं. तिचं शरीर पडल्यावर काय झालं, त्याच्या खाली काही झाड वृक्ष, अहो फुगा झाला त्याचा सर्वच. योगायोगाने त्याच्यामध्ये गोपाळ म्हणा, कोणी गवळणी म्हणा सापडल्या. अहो भगवंत असले कसं सापडलं तिथं. म्हणून जे काही वृक्ष होते ते सर्व दाबले गेले आणि पुतणीला शरीर एवढं. आणि त्यावेळेला म्हटले कृष्ण कुठे आता. यशोदा पाती कृष्ण कुठे. तिच्या शरीराहून चालत जावं लागलं. 18 किलोमीटर पडलेलं शरीर आणि कृष्ण तिथं स्तन पकडलेलं. आणि मग तिथं गेल्यानंतर कृष्णाला उचललं. काही झालं का इकडे तिकडे पाहिलं लौकिक भगवंतानी. याप्रमाणे पुतणेचं शरीर कुऱ्हाडीने तोडलं. कुऱ्हाडी घेऊन आले लोक, कारण तिचा अंत्यविधी करावं लागेल म्हणले. अग्नी डाग द्यावा लागेल. मग एवढा अग्नी पेटवायला जमल का. मग कुऱ्हाडीने तुकडे करून एका जागेवर ढीग घातला, अग्नी पेटवला. त्या अग्नीमधून सुगंध तयार झाला. सुगंध अहो म्हटले काय सुगंध यायला लागला होती. का बरं. त्या पुतणेच्या जीवनाचा काय झाला, उद्धार झाला म्हणून सुगंध तयार झाला. दुर्गंध निघून गेला आणि सुगंध तयार झाला. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने एका ओवीमध्ये सांगितलं बघा. काय ओवीची सुरुवात आहे. तो सनकादिकाचे निमाने सायुज्य सौरसु दिधला पुतने जे विषाचे निस्तनपाने मारुवाली. काय उदाहरण दिलं माऊलीने. या पुतनेच्या अंगाचा सुगंध कसा झाला. माऊली सांगतात सनकादिकाचे निमाने. जे सनकादिकाला गती मिळाली त्याच ठिकाणी पुतनेला पाठवलं. सायुज्य सौरसु दिधला पुतने. सायुज्य नावाचा मोक्ष दिला. आणि जी कशामुळे आली होती ती विषाचे निस्तन पाणी. मारू आली, मारण्याच्या निमित्ताने आली, पण भगवंताच्या हाताने मरण आलं म्हणून तिचं जीवन सुगंधमय झालं. अशा प्रकारची पुतणीची कथा आपण पाहिली. आता पुढच्या कथेला आपण प्रारंभ. राधे श्याम 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 राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे 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 श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे श्याम राधे राधे श्याम
जय. याप्रमाणे पुतनेच्या उद्धाराची कथा. पुढे कथेला प्रारंभ. श्री शुकवाच. पुढे कथा सांगायला सुरुवात केली शुकमुनी. गर्ग पुरोहितो राजन यदूनां सुमहातपः वज्रं जगामनन्दश्च वसुदेव प्रचोदित. वर्णन केलं. भरपूर श्लोक आहे त्याच्यामध्ये. 18,000 श्लोक. एवढे वाचणं होईल का आपल्याला? नुसतं वाचन करायचं म्हटलं तर 9 दिवस लागतात. नुसतं वाचन करायला बघा. आणि परत अर्थ सांगायचं म्हणलं हा. म्हणून फार मोठं भागवत बरं काही. याच्यामध्ये असं आहे, सुरुवातीला आम्हाला संहिता आळंदीमध्ये दिली होती जयराम बाबांनी. सुरुवातीला आम्हाला भागवत शिकवलं सिद्धबेटामध्ये. झोपड्या होत्या त्यावेळी तिथं. त्यावेळेचं वातावरण असं होतं, आळंदीमधून आम्हाला तिकडं जायला भीती वाटत होती रात्री 9च्या टायमाला. म्हणजे इतकं एकदम एकांत निवांत वातावरण होतं असं. तेव्हा शुकमुनी सांगतात, गर्ग पुरोहितो राजन यदूनां सुमहातपः. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये पूतनेचा उद्धार केला. पूतनेचा उद्धार झाल्यानंतर पुढे कथा शुकमुनी सांगू लागले. गर्गाचार्य आले तिथं. गर्गाचार्य हे कोण? तर यादव कुळाचे कुलगुरु गर्गाचार्य. आणि वसुदेवांनी त्यांना पाठवलं. म्हटले, मुनी महाराज, माझा जो मुलगा आहे ना 8व्या नंबरचा, तो गोकुळामध्ये येत. आणि त्याचं एक काम करा तुम्ही, नामकरण संस्कार करा. याच्यासाठी तुम्ही जाऊ. तेव्हा सांगितलं ठीक आहे म्हटलं. आणि म्हणून स्वतः गर्ग मुनी तिथं आले. आल्याबरोबर नंद बाबांनी त्यांना पाहिलं. नंद बाबांनी लगेच त्यांना नमस्कार केला. संत वृंद नमस्कारी जे घडे तरी पूजिजे, हे वाचोनी केवी निंदिजे सोयी वाचा. संत महात्मे जर कोणी आलं तर त्यांना नमस्कार करावा. किमान त्यांची निंदा तरी करू नका. नाही नमस्कार करता आला नका करू. नाही घरी बोलवता आलं, नाही पाणी सत्कार करता नका करू. पण कमीत कमी निंदा तरी करू नका. याप्रमाणे नंद बाबांनी ओळखलं. गर्ग मुनी आले, साक्षात आपल्याकडे संत आलेले, ऋषी आलेले. लगेच त्यांना आदर आतिथ्य केलं त्यांचं. आणि बसायला आसन दिलं. आणि विचारलं काय सेवा करायची आपली. तेव्हा गर्ग मुनीने सांगितलं, मी एका कामाच्या निमित्ताने आलो म्हणून. काय काम? तुझे जे बालक आहेत 2 बाळ, त्यांचा संस्कार करायला आलो. नामकरण संस्कार. 16 संस्कारातला हा एक संस्कार. मग म्हटले कुठं करायचं? म्हटले आपल्याला गायी बांधण्याची जागा, गायीचा गोठा, त्या ठिकाणी संस्कार करायचे. गायीचा गोठा म्हणून, कारण गायीचं शेण तिथं पडलेलं असतं. आणि शेणामध्ये लक्ष्मीचं वास्तव्य बघा. म्हणून असं असतं, शेण कधी दुसऱ्याला उचलायला लावू नये. नौकराच्या हाताने स्वतः आपण उचलायला पाहिजे. लक्ष्मी त्याच्यामध्ये. नाही तर मग काही माणसं काय करतात, नौकराला ठेवतात शेण उचलायला. आणि मग ती लक्ष्मी टिकत नाही बघा. वर्णन आहे बघा याचं. हा, म्हणून शेणामध्ये लक्ष्मी, आपल्या हाताने शेण उचलायचं. आणि आपल्या घराचं झाडून घ्यायचं असेल, आपल्या हाताने झाडून घ्यायचं.
आणि आपले खरकटे ताट जेवल्याच्या नंतर अतिथी आपण घासायचे. असे वरम आहेत बरं का याच्यात, असं असतं. आणि म्हणून स्वतः नंदबाबा आणि नंदबाबांनी त्यांचं आदर आतिथ्य केलं. आणि केल्याच्या नंतर सांगितलं काय सेवा, सांगितलं काय नाही, आपल्याला नामकरण विधी करायचा आहे. मग गाईच्या गोठ्यामध्ये गेले. मग कृष्ण आणि बलराम यांचा नामकरण संस्कार, अगोदर नाव दिलेलं नव्हतं त्यांना. तेव्हा गर्ग मुनीने त्या दोघांना समोर पाहिलं. अंतर्ज्ञानी होती. गर्ग मुनी म्हणजे नुसते नावाचे मुनी नव्हती, त्यांच्याकडे त्रिकाल ज्ञान होतं. त्यांच्या लक्षात आलं की हे सामान्य नाही, भगवंताचा अवतार आहे. आणि मग ते म्हणू लागले, अयम हि रोहिणी पुत्रो रमयन सुरदो गुणये आख्यासे राम इति बलाधिक्यात बलम विदू. बलराम म्हटले मोठा आहे, त्याचा अगोदर आपल्याला संस्कार करायचा. मग त्यांचा संस्कार करताना ते म्हटले, हा जो मुलगा आहे ना म्हणे, अयम हि रोहिणी पुत्रो, म्हणे हा रोहिणीचा मुलगा आणि देवकीचा मुलगा. यांना दोन माता आहेत म्हणे, दोन माताच्या पोटामधून आलेलं बाळ आहे म्हणे. काही दिवस देवकीच्या पोटात आणि काही दिवस रोहिणीच्या पोटात. म्हणून संकर्षण नाव बघा, म्हणून त्यांचं नाव संकर्षण. दोन माताच्या पोटामध्ये राहिलेले ही बाळ. गर्ग मुनी ओळखतात, ज्ञानी होती ती. त्यांनी सांगितलं, रमयन सुरदो गुणये, रम आणि रममान करीन सर्वांना, म्हणून याचं नाव राम. दुसरं नाव, तिसरं नाव सांगितलं त्याला, बलाधिक्यात बलाविदू, आणि सर्वांमध्ये हा बलवान असणार. याला बरोबर जर कोणी येईल याच्या बरोबर युद्ध करायला, कोणी जर योद्धा आला तरी त्याच्यापेक्षा याचं बल जास्तच राहणार. म्हणून बलाधिक्य याचं जाद आहे, म्हणून याला बल हे एक नाव पडतं. म्हणून बल, राम आणि संकर्षण असे तीन नाव दिले. आणि कृष्णाकडे पाहिलं परत त्यांनी. विषय मोठा आहे पण आपल्याला धावतं घ्यायचंय. श्रीकृष्णाकडे जेव्हा पाहिलं त्यांनी, आसन वर्णाश्रयो यस्य गृणतो नुयुगम तनु शुक्लो रक्तस्तथा पीत इदानीं कृष्णतं गतः प्रायगं वसुदेवस्य बहूनि सन्ति नामानि रूपानि च सुतस्यते गुणकर्मानुरूपानि त्यान्यहं वेदनो जनाः. भरपूर वर्णने. श्रीकृष्णाकडे पाहिल्यानंतर ते काय म्हणू लागले बघा बरं का. आसन वर्णास्त्रयो ह्यश्च गृणतो नु युगम तनु, म्हणे हा जो बाळ आहे ना म्हणे, याला वास्तविक नाम रूपातीत आहे. नामाचा रूपाचा याला संबंध नाही. आणि हे अनादि अनंत आहे. म्हणून अनादीमध्ये दोन प्रकार, एक अनादि शांत आणि दुसरा अनादि अनंत. ज्याच्यामध्ये कोणत्याही कालामध्ये बदल होत नाही त्याला म्हणतात अनादि अनंत. म्हणून त्याला त्रिकाला बाधित सत्य असं म्हणतात. असा हा परमात्मा आहे, असा हे बाळ आहे. आणि म्हणे याने रूप याला नाही पण धारण केलंय, याला नाम नाही पण याने नाम धारण केलंय. मग निर्गुण, निराकार. निराकार म्हणजे आकार नाही, आणि निर्गुण म्हणजे गुणाचा संबंध, गुणातीत, गुणाच्या पलीकडे याचं स्वरूप आहे म्हणून बघा.
आणि मग ती सांगू लागली, आभाती शुक्ल मी व लोहित विवाथो कृष्णमथांजनम गाद्रवं वा तद्ब्रह्मन् पश्यति यत्र विद्वान कथम रूप तद मृत मक्षरम परम. अक्षर अवघड आहे थोडे, अर्थही अवघड आहे याच्यामध्ये, जास्त अवघड शिरायचं नाही आपल्याला, सोप्या भाषेत पाहू. तेव्हा गर्ग मुनी सांगू लागले, हे नंद बाबा, हे जी बाळ आहे ना, हे कसं आहे, याला रंग नव्हता, पहिला रंग धारण केल्याने शुभ्र शुक्ल म्हणजे शुभ्र, म्हणून शुभ्र रंग एक नंबर भगवंताचा पहिला रंग बघा. म्हणून वारकरी आपले कोणत्या रंगाचे कपडे घालतात, शुभ्र रंग. बघ, भगवंताने दुसरा रंग धारण केला, परत पिवळा रंग, भगवंताचा हा दुसरा रंग. तिसरा रंग भगवंताने तयार केला, तांबडा रंग. आणि चौथा रंग भगवंताने केला, सावळा. म्हणून आत्ता रंग जो आहे म्हणले त्याचा कसा आहे, सावळा. सावळे परब्रह्म आवडे या जीवा, मने मन राणी वा घर केले. अशा प्रकारे हा परमात्मा कसा आहे, सावळ्या रंगाचा आहे. याने आता रंग धारण केलेला आहे, असा हा परमात्मा आहे. आणि हा अधिष्ठान रूप आहे, म्हणजे आत्मरूपाने सर्वांच्या हृदयामध्ये आहे. आणि कधीच याचा वीट येणारा नाही. या परमात्म्याचा आनंद आत्मरूपाने ज्यांना ज्यांना आहे, त्या आनंदाचा कोणालाही वीट येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी याच अर्थाच्या काही श्लोकामध्ये ओवी रूपाने आपल्याला वर्णन करून सांगितलं बरं का. आणि निरूपचार प्रेमा विषय होय जे प्रियोत्तम, ते तुझे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे. काय माऊलीने वर्णन केलं, निरूपचार प्रेमा विषय जो होय जे आत्मा. सर्वात जास्त प्रेम आपल्या आत्म्यावर असतं प्रत्येकाचं, बघा बरं का. निरूपचार, निरूपम प्रेम म्हणायचं त्याला, निरपेक्ष प्रेम आत्म्यावर. म्हणून आपण जरी म्हटलं आपल्या शरीरावर प्रेम आहे, पण डॉक्टरने जर सांगितलं तुम्हाला जर जिवंत राहायचं असेल तर तुमचा पाय काढावा लागेल, तरी माणूस पायावरचं प्रेम कमी करतो. म्हणजे प्रेम कुठे गेलं, आत्म्यावर. सांगितलं डॉक्टरने सांगितलं दुसरा पाय काढावा लागेल जर जिवंत राहायचं असेल, ते म्हणतात काढा पण आम्हाला जिवंत. कारण आत्मा हा खरं प्रेमाचं स्थान आहे. आणि अजून एक गोष्ट सांगितली बघा, आपण जे दुसऱ्यावर प्रेम करतो ना, ते प्रेम आपल्यासाठीच असतं. मुलावर आपण प्रेम करतो, आपल्यासाठीच करतो, आपल्याला आनंद होतो. लहान मुलाला प्रेम करताना आपल्याला आनंद होतो, म्हणून मुलावर प्रेम बघा. म्हणून याज्ञवल्क्य मुनींनी तत्वज्ञानाचा उपदेश आपल्या पत्नीला केला होता, कारण उपदेश करायला त्यांना शिष्य लवकर सापडला नाही. म्हणून मैत्री नावाची पत्नी म्हणली, मीच तुमचं शिष्यत्व पत्करते, मलाच ज्ञान सांगा तुम्ही. आणि मग त्या पत्नीलाच सांगितलं, नवा अरे सर्वस्वम कामाय सर्वं प्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. की म्हणे मनुष्य एकमेकावर जे प्रेम करतो ना, ते दुसऱ्यासाठी नसतं, आपल्यासाठीच असतं. मित्रावर प्रेम मित्रासाठी नसतं, आपल्यासाठी असतं, कारण त्याच्यापासून आपल्याला सुख मिळतं, म्हणून त्याच्यावर प्रेम बघा. अशा प्रकारे म्हणून निरूपचार प्रेमा हे लक्षण सांगितलं माऊलीने. म्हणून असा हा परमात्मा आहे की मनुष्य सर्व गोष्टीला विटतो, पण स्वतःच्या आत्म्याला कधी विटत नाही. म्हणून आत्मसुखाला कधी विटू शकत नाही. आत्मसुखासाठी सर्व गोष्टीला मनुष्य विटतो बरं का. आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया,
काय ज्ञानेश्वर माऊलीचे शब्द आहे. म्हणून आत्मसुखासाठी सर्व गोष्टीला मनुष्य अशा प्रकारे हा परमात्मा आहे. आणि हा परमात्मा सर्व सामर्थ्याने युक्त आहे. आघवा अंगी जैसा वायू मिळून आहे आकाशा. जसं वायू सर्व ठिकाणी आहे तसं याची व्याप्ती सर्व ठिकाणी आहे. आणि पृथ्वी जयाची या क्षमा नो बगे स्थावर जंगमा. जयाचे अमृते चंद्रमा निभवी जग. याचं सामर्थ्य किती. पृथ्वी ज्याने जागेवर थांबवली, एवढे मोठं वज असलेलं पृथ्वीचं, पण पाण्याच्या वरती तरंगवली ज्याने बघा. आणि या पृथ्वीवरती जेवढे जेवढे प्राणी आहेत त्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था भगवंताने केली. असं सामर्थ्य याचं, असा हा परमात्मा आहे. अशा प्रकारे नामकरण विधी भगवंताचा आणि केला. नामकरण विधी केल्याच्या नंतर गर्ग मुनी तिथून निघून गेले. मग भगवंताने पुढे अनेक प्रकारच्या लीला केल्या. काय केलं. चोरी केली त्यांनी. कशाची चोरी केली. चित्ताची चोरी केली. चित्त चोरी नंदाच्या नंदने तुका कृष्ण भगवान की जय. किती प्रमाण आहे तो. किती प्रमाण आहे. म्हणून किती वर्णन आहे. स्वतः भगवंताने चित्त चोरलं. चित्त नंदाच्या नंदने चित्त चोरिले आणि हरीने माझे हरिले. एकाच वेळेला दोन प्रमाण आहे. तेव्हा किती प्रमाण आहेत. याप्रमाणे म्हणून कारण प्रमाण ते बोला देव भक्ताचा
कारण कथा कीर्तन म्हटलं की प्रमाणाशिवाय बोलू हे शास्त्र आहे त्याचे. नाहीतर मग असं असतं, चित्त नेदी नाम पाठा गोष्टी लावी तो चंडाळ, तुकाराम महाराज सांगतो. म्हणून असं असतं. म्हणून कथा असेल, कीर्तन असेल, कारण फार मोठं भांडार आहे, फार मोठं भांडार आहे. म्हणून याच्यामध्ये हेच आपल्याला सांगणं होत नाही, दुसरीकडचं कशाला सांगायचं परत, कारण हेच आपल्याला उरकत नाही, मग दुसरं कशाला त्याच्यात घालायचं परत असे. म्हणून याच्यामध्ये जेवढी बुडी मारावी तेवढं अजून खोली आहेच. त्याच्यामुळे दुसरीकडे जाण्याची गरजच नाही बघा. जसं अमृताच्या सागरात पडलो तर आपण, आणि उगम म्हटलं आम्हाला एखादी बिस्लरी देता का, अमृताच्या समुद्रामध्ये, आणि आता कशाला तिकडचं लक्ष घेता, हा असंही बघ. म्हणून याप्रमाणे भागवतामध्ये 10 लक्षणाने युक्त भागवत. याप्रमाणे चित्त चोरलं, गवळणीची अवस्था. गवळणीचा अधिकार मोठा होता, आपण अनेक वेळेला सांगितलेलं आहे. म्हणून आपल्याला आता पुढची कथा घ्यायची. भगवंतानी लीला करता करता पुढे गोवर्धन उद्धाराची कथा आली. थोडक्यात 5 मिनिटांमध्ये पाहून पुढची कथा घेऊ आपण, कारण आपला आजचा उद्याचाच दिवस शिल्लक आहे. थोड्या कथा घेऊ. गोवर्धन पर्वताची पूजा करण्याची पद्धत होती तिथे, आणि म्हणून गायी वगैरे चरत होते तिथे. आणि भगवंतानी सांगितलं गायी चरतात, गोवर्धनाची पूजा आपल्याला करायची. कारण इंद्राची पूजा करण्याची पद्धत जी अगोदरची होती ती भगवंतानी काय केलं, सांगितलं हो इंद्र जी आहे, आता भगवंतानीच इंद्राकडे पाऊस पाडण्याचं काम दिलंय. आणि भगवंतानी विचार केलं, आणि इंद्राला अभिमान झालेला होता. एखादी सत्ता माणसाच्या हातात आली की त्याला असं वाटतं की आपलं कायमची काय नाही, म्हणून तो पिळवणूक करीत असतो माणूस. अधिकारी एखादा मनुष्य जर असेल आणि तिथं आपले गरीब माणसं गेले की तो पिळवणूक करीत असतो. त्याला असं वाटतं हे कायमच आहे काय, मग आपलं आपण काय बघा सत शिकलं बघा इकडे कोणतरी. तर काय थोड्या दिवस असतं ते दिवस निघून जातात. म्हणून त्याचा अभिमान धरू नये कधी. किती जरी मोठा अधिकारी असला तरी काय असतं, थोड्या दिवस असतं ते. पण ते माणसाला त्या अभिमानामध्ये असं वाटतं कायमच आहे काय ना आपल्याला. म्हणून माऊलीने एक ओवी सांगितली बरं का याच्याबद्दल. कर्मे करिता शरीरी लहाती महत्वाची फरारी. कर्मामध्ये एखादा माणूस हुशार निघून सगळा अधिकारी झाला, महत्वाची फरारी. आणि ते कर्म त्याच्याकडून चुकीचं झाले की त्याचं फल निधनी अवसरी पावती एके. त्याला मरण प्राप्त झाल्याच्या नंतर त्या कर्माचं फळ त्याला भोगावं लागतं. बघ असं असतं. म्हणून कुणी जरी असेल चुकीचे कर्म करू नये. अधिकारी असेल, अनाधिकारी असेल, सामान्य असेल, चुकीचं वागू नये. चुकीचे कर्म केले त्याचं फल आपल्याला भोगावं लागतं. याप्रमाणे भगवंतानी सांगितलं आपण काय करू म्हणे, अहो गाईला पोषण देणारा जो पर्वत, चारा देणारा, गवत खाणाऱ्या गायी, त्या पर्वताचीच पूजा करू आपण. इंद्र याग म्हणले आपण बंद ठेवू. मग नंद बाबाला हे पटलं. कसं काय पटलं, कारण नंद बाबाला अगोदरचे चमत्कार माहिती होते ना. आणि म्हटले गर्ग मुनींनी सांगितलं होतं म्हणले की बालक सामान्य नाही. मग नंद बाबा तिथले मुख्य होते, ते जसं म्हणतील तसं सर्वांनी मान्य केलं. आणि म्हटले आपण काय करा, आता पक्वान्न तयार करा. कोणाला? गोवर्धन पर्वताला अर्पण करायचे पक्वान्न. मग तूप मिश्रित पदार्थ तयार केले. तिथं काय गाया भरपूर होत्या, तूप होतं, दही होतं, दूध होतं. प्रत्येकाने पदार्थ बनवले, चालले ना डोक्यावरती घेऊन पदार्थ. भगवंतानी विचार केला एवढं अन्न चालवलेलं वाया जर गेलं तर काय उपयोगी. पर्वतावर ठेवलं आणि काही काळाने ते काय होईल, वाया जाईल ना. भगवंतानी विचार केलं अन्न हे साधं नाही, सामान्य नाही, म्हणून अन्न वाया जाऊ देऊ नये.
सुखेन मनावे साधारण अन्न ब्रह्मरूप जान जे जीवन हेतू कारण विश्वायया. म्हणून अन्न हे सामान्य नाही, ब्रह्मरूप असतं. म्हणून जेवणार आणि अन्न कधी उष्ट ठेवायचं नाही, वाया जाऊ द्यायचं नाही. दोष असतो तो, असं असतं. हा, संपूर्ण अन्न खाऊन घ्यायचं पदार्थ होते, पात्र होते. थोडा टाइम का लागा ना, हा, पण लाजायचं नाही. हा, आणि म्हणायचं नाही का आता शेजारचा उठून चाललाय आणि आपण आता कसं काय करावं. काही ना सावकाश जेवायची सवय असती, काही ना घाईनी जेवायची सवय असती. परंतु कमी जरी जेवलं तरी आपल्याला दोष लागतो बरं का. पोटभर जेवायला पाहिजे. तुम्ही म्हणणार असं आहे का वर्णन कुठं? अहो माऊलीच सांगतात स्वतः, आपल्या मनाचं कशाला. बघा आता ऐका बोली बरं का. आता पाठ करा सर्वजण तुम्ही. वाढी तया पुढे भुकेला उपरोधे मने मी ढाला तै तोची पिढे आपुला. माऊली बोलतात स्वतः की वाढी तया पुढे भुकेला. जेव्हा जेवण आपण वाढल्याच्या नंतर जेवणारा जो मनुष्य असतो ते जेवणाऱ्या मनुष्याने पोटभर जेवावं. बघा, वाढी तया पुढे भुकेला उपरोधे मने मी धाला. आणि तो जर म्हणता असं लाजला, समजा लाज वाटली त्याला, तो म्हणला नको नको बास बास बास, आणि भूक तर पोटामध्ये आहे, तर खोटं बोलल्याचं पाप लागतं त्याला. बघा, पहिलं पाप कोणतं लागतं? कारण आत्मातला आत्मा विचार करतो, अरे तू अन्न अजून बोलायला पाहिजे, कसं काय नाही पाठवित आम्हाला, कारण आतमध्ये परमेश्वर बसलेला आहे आत्म्याच्या रूपाने. म्हणून दोष असतो त्यामुळे. म्हणून तसं लाजायचं नाही. हा, जर कोणी लाजत असेल तर सांगतो बरं का मी. हा, आणि कोणी एखाद्या पाहुण्याच्याच घरी जरी गेला तरी लाजायचं नाही. हा, नाही तर मग काही वेळेला माणसं मग किती जेवतोय माणूस, हा हा, तरी माघार घ्यायना अजून. हा हा, त्याकडे लक्षच द्यायचं नाही. जेव परत नका बोलू ना जेवायला, नाही परत बोलणार नाही. परंतु आपण जर बास म्हणलो तर अगोदर, तर आपल्याला काय लागतो? दोष. मग इथून पुढे ध्यानात ठेवायचं बरं का. कुठं जरी गेले तुम्ही तर पोट भरत जेवायचं. हा, असं आहे. हा, तर तोची पिढे आपुला आणि दोषो हे तया. मग खोटं बोलण्याचा दोष लागतो आणि उपवासी राहण्याचा दोष लागतो. दोन प्रकारचे दोष लागतात. म्हणून आता इथं सुद्धा कोणी लाजायचं नाही. हा, आणि आता इथं नाही लाजणार कोणी, प्रसाद आहे भगवंताचा. परंतु एका गोष्टीने लाजता तुम्ही काय, अगोदर बाकीचे उठले की ते म्हणते ना आपण आता कसं काय जेवावं एवढ्या वेळी. हा, म्हणून जरी दुसरी पंगत शेजारी बसली येऊन तरी चलू द्यायचं, परंतु उष्ट ठेवायचं नाही. आमच्याकडे एक आहेच ग्रस्त बघा, की ते बसतानाच कळीला बसतात. ते म्हणते पंगत उठून वाढा पात्र परत, आणि दुसरी पंक्तीपर्यंत ते शेवट काढतात, दुसऱ्या पंक्तीपर्यंत जेवणार ते. आता बोलीला असतं, इकडे आले असते ती. परंतु नको, काय करायचं ते एवढ्याला उन्हाचं. खा, म्हणून कधी जरी बसले कडीला बसणार ते, की दुसरी पंगत बसणार आणि दुसऱ्या पंक्तीच्या बरोबरच उठणार ते. असं ते म्हणले जमतच नाही, म्हणले सावकाश जेवायची सवय. याचा अर्थ खूपच लई खातात असं नाही ती. हा, सावकाश जेवायची सवय असते. तसं असं कसं असतं, पंक्तीमध्ये सावकाश जेवायची सवय असते काहींना, मग सावकाश जेवायची, तसं काय गडबड नाही. आणि जरी मी म्हणतो अर्धा तास पुढे गेला काय फरक पडतोय? काय काम आहे का? परत गेल्यानंतर आरामच करायचा. त्याच्यामुळं घाई करायची नाही, उष्ट ठेवायचं नाही. कारण अन्न हे काय, ब्रह्म आहे. म्हणून त्या ब्रह्माची अवहेलना होऊ द्यायची नाही. याप्रमाणे भगवंताने काय केलं, पदार्थ बनवायला लावले. पदार्थ वाया जाता कामा भगवंताने विचार केला, अन्न ब्रह्मरूपी. भगवंताने एक लीला केली बघा, कारण लीला पुरुषोत्तमी. गोवर्धन पर्वताचंच रूप धारण केलं बघा. गोवर्धन पर्वत होताच, पण त्याच्यावरती त्याची उंची वाढवली आणि स्वतःच गोवर्धन झाले आणि तोंड तयार केलं भगवंतच. आणि प्रसाद आणल्याबरोबर तो काय प्रसाद सर्वांनी आवडीने बनवलेला होता. मग त्याच्यामध्ये वेगळे वेगळे पक्वान नव्हते, आणि भगवंताने लगेच असं तोंड उघडलं, गोवर्धनाचं रूप घेतलं बरं का, आणि सर्व पदार्थ खाल्ले. आणि मग हे गोपाळ म्हणले, काय
आतापर्यंत आपण गोवर्धनावर गाईला चारलं, एवढंही केलं, त्यांचं दूध काढलं, पण नैवेद्य सुद्धा दिला नाही. आणि आज गोवर्धनाने किती सेवन केलं. गोपाळांना आनंद झाला. नंद बाबा म्हणले, बघा आपल्या बाळाने सांगितलं, कृष्णाने किती नैवेद्य खाल्ला, कण सुद्धा वाया जाऊ दिला नाही. बघ. आणि मग म्हणले, आणि कुणी खाल्ला प्रसाद? भगवंतानेचा. आणि म्हटले, सांगितलं कुणी? भगवंत. म्हणजे सांगणारे तेच आणि जेवण करणारे तेच. म्हणून याला म्हणायचं लीला पुरुषोत्तम भगवंत. अशा प्रकारे म्हणून गोवर्धनाची पूजा केली, सर्वांना आनंद झाला. पण इंद्रदेवाला समजलं, इंद्रदेवाला समज. कारण इंद्रदेवाला समजल्याबरोबर इंद्रदेवाने विचार केला की हे रानटी बाळ आणि काय म्हणे आपली अवहेलना करून गोवर्धनाची पूजा केली म्हणे आणि गोवर्धनाने नैवेद्य खाल्ला. इंद्राला तरी काय माहितीये परमेश्वराचा अवतार आहे. मग इंद्राने काय केलं, संवर्त नावाचा मेघ आज्ञा केली आणि 7 दिवस मेघ वर्षाव सुरू झाल्याबरोबर भगवंतानी सर्व गोपाळ, गाई, गवळणी, सर्व गोकुळावासी लोकांना एकत्र केलं आणि स्वतः गोवर्धन पर्वत आपल्या बोटाने वरती घेतला. बघा, एका बोटाने वरती धारण केला गोवर्धन. गिरी गोवर्धन येणे उचलिला. म्हणून असा गिरी गोवर्धन पर्वत स्वतः उचलला. आणि बाकीचे गोपाळ म्हटले, बाकीच्यानी काठ्या लावल्या खालून. बघा, एक श्रद्धा आहे, भाव आहे हा. आणि म्हणून सर्वांनी असं काठीच्या कारण भगवंताला मदत करावी म्हणून सर्वांनी 7 दिवस गाई, गोपाळ, गवळणी, नंद, यशोदा, सर्व गोकुळावासी. आणि 7 दिवस कोणालाच भूक लागली नाही, कोणालाच तहान लागली नाही. आणि गाई, वास्त्र हे सुद्धा आहे तसेच राहिले. ही भगवंताची लीला आहे. अशा प्रकारे ही लीला केल्याच्या नंतर पुढे लीला भगवंत सांगतात. थोडं भजन घेऊ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा. 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 श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे
कृष्ण भगवान की जय. गोवर्धन पर्वत 7 दिवस भगवंतानी एका बोटावरती धारण केलं. भगवंतानी अजून एक लीला केली. काय? गायी त्यांना गवत खाण्याची गरज पडली नाही 7 दिवस. वासर संतुष्ट 7 दिवस. आणि जे माणसं होते ना बाकीचे गोकुळवासी त्यांना सुद्धा तृप्त झाले होते. भूक नाही, तहान नाही. ही भगवंताची लीला आहे बघ. असं शक्य आहे का दुसऱ्याला? हा, आपल्याला साधा उपवास धरायचं म्हणलं तरी कसं होतं? हा, उद्या एकादशी म्हणून आजच तयारी करावी लागते फराळाची. हा, जर नाही फराळाचं आणलं तर माणूस रागावतो. हा, विसरले कसं काय करायचं आता, कसं काय ध्यान नाही तुम्हाला, पळा पळा. हा, असं होतं. तेव्हा गोवर्धन 7 दिवसानंतर इंद्राला वाटलं काय झालं असेल, परंतु 8वा दिवस उजाडला आणि तो पर्वत जागेवर ठेवला गेला. सर्व गायी, गोपाळ, वासरू सर्व बाहेर आले गवळण. आणि इंद्राने पाहिलं आहे तसंच आहे. सर्व आनंदामध्ये चाललंय. आणि मग लक्षात आलं इंद्राच्या. आणि इंद्रदेवाच्या लक्षात आल्याबरोबर इंद्रदेवाने स्वतः स्वर्ग सोडून खाली आले आणि आपल्या डोक्यामध्ये असलेला मुकुट भगवंताच्या चरणाला समर्पित केला. नमस्कार केला भगवंताचा. सांगितलं भगवान क्षमा करा, कारण मी तुम्हाला ओळखलं नव्हतं. तुम्ही कोण आहात हे मी ओळखलं, पण तुम्हीच मला इंद्र पदावर बसवले, पण मी विसरलो म्हणे तुम्हाला. हे सत्य आणि या सत्तेच्या अभिमानामुळे तुमचा विसर पडला, असं परत होऊ देऊ नका. त्यानंतर नमस्तुभ्यं भगवते पुरुषाय महात्मने वासुदेवाय कृष्णाय सात्वतं पतये नमः. याप्रमाणे इंद्रदेवाने स्तुती केली भगवंताची. भरपूर श्लोक आहेत, पण आपल्याला थोडं थोडं काही श्लोक वाचावे लागतात बरं का भागवत कथेमध्ये. असं असतं, कारण नुसती कथा सांगणं गोष्टी रोप बघा सत शिकलं तिकडे कोणतरी. तर काय असतं की याचं वाचनही व्हायला पाहिजे, कारण असं असतं वाचनही व्हायला पाहिजे, कथाही व्हायला पाहिजे, म्हणजे त्याची आपल्याला फलश्रुती मिळत असते असे. तेव्हा म्हणून स्वतः कामधेनू आली परत गोलोकातून. कामधेनू आली, कामधेनू गोलोकातून आली. आणि कामधेनूने काय केलं पहा, भगवंताच्या पुढे येऊन उभी राहिली, श्रीकृष्ण परमात्म्याच्या पुढे. कामधेनू, ही कामधेनू कोणती? ही समुद्रामधून कामधेनू, देवाची धेनू वरती आली. समुद्र मंथन केल्यानंतर 14 रत्न जी आले, त्या 14 रत्नामध्ये कामधेनू नावाची गाय, आणि ती कामधेनू समुद्रामधून आलेली आहे. आणि समुद्रामध्ये अगोदर कुठून गेली, तर ही देवाची गाय कामधेनू. थोडक्यात माहिती सांगतो, माहिती असेल पण सांगतो. ही कामधेनू तिचं जर दूध पिलं तर 10,000 वर्षाचं आयुष्य वाढत होतं. एकदा दूध पिलं 10,000 वर्षाचं आयुष्य वाढणार. दुधामध्ये शक्ती कामधेनूची. अशी कामधेनू. ही कामधेनू सुरुवातीला कश्यप मुनी आणि कश्यप मुनीने ही जी सृष्टी तयार केली, त्यावेळेला कश्यप मुनीपासून ही प्राप्त झालेली कामधेनू
देवांना देण्यात आलेली ती वैकुंठ, कैलास, स्वर्ग अशा ठिकाणी तिचं वास्तव्य असायचं. आणि यज्ञ जर कुठे असेल तर ते यज्ञाच्या वेळेला ती घेऊन जात होते कामधेनूला. कुठं जर समजा एखाद्या ऋषीकडे समजा कोणी अतिथी आले तर त्यांना जीव घालायचा असेल तर कामधेनूला तिथं न्यायचं. आणि कामधेनूला नुसती विनंती करायची, हे कामधेनू एवढे एवढे लोक आहेत यांना संतुष्ट करायचं. कामधेनू लगेच संतुष्ट कर. म्हणून ऋषी आणि देव यांच्या सेवेसाठी होती ती कामधेनू. म्हणून हीच कामधेनू एकदा जमदाग्नी ऋषींनी आणली होती. कारण सहस्र अर्जुन आणि सर्व सैन्यासह तिथं आले होते वनामध्ये. म्हणून जमदाग्नी ऋषीला असं वाटलं सहस्र अर्जुन आणि बाकीचे ऋषी आलेत, यांचं जेवण बाकीचं सैन्य आलेलं आहे राजाबरोबर, त्यांना काहीतरी. मग कामधेनूला बोलवलं, सांगितलं यांची व्यवस्था करता का? कामधेनू सांगितलं चालतंय. मग राजाला मंत्रीनं सांगितलं थोडासा प्रसाद घ्या आमच्याकडे. सहस्र अर्जुन राजा त्यांनी सांगितलं येतो म्हणे, पण आम्ही लई लोक आहेत म्हणे, एवढ्यांना काय देणार म्हणे, तुमच्याजवळ काय एवढं पर्ण कुठे राहणार. ते म्हटले असं जे असेल ते प्रसाद घ्या. बरं राजा म्हटले येतोय. राजे त्यांच्याबरोबर कितीतरी सैन्य, लाखो सैन्य. आणि जमदाग्नी ऋषींनी आणि रेणुका यांनी काय केलं, कामधेनूला पूजा केली, कामधेनूचं वंदन केलं आणि सांगितलं आपल्याकडे अतिथी आलेले आहेत, राजे आलेत स्वतः, त्यांना इच्छा भोजन द्या. कामधेनू सांगितलं ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. होकार दिला कामधेनू. आणि राजेने ऋषीने सांगितलं राजे बसा, लाईन धरा. सर्वांनी लाईन धरली. पण तिथं आचारी नाही, चुलीचा धूर नाही, काही नाही. इकडे तिकडे पेटवलेलं काही पाहिलं काहीच नाही. राजा म्हणला आता हे काय ऋषीने बसवलंय आपल्याला. म्हणले लाईन शिर बसा. सर्वांनी लाईन धरल्या. लाखो लोक होते बरं का. राजाचं सैन्य जेवायला जेवलेलं बसले. कामधेनूच्या पुढे विनंती केली रेणुका आणि जमदाग्नीने. आणि कामधेनूला सांगितलं सर्व पंगत बसलेली सर्वांची, त्यांना इच्छा भोजन द्या. एका क्षणामध्ये सर्वांच्या पुढे ताट आणि त्याच्यामध्ये पदार्थ. हो, असं खाली पाहतात ताट पुढं, त्याच्या दुसऱ्या पुढं पाहतात त्याच्या पुढे ताट. आणि विशेष असं घडलं, ज्याला जो पदार्थ आवडतोय तोच पदार्थ त्याच्या ताटात. बघा ते म्हणले आम्हाला तर लाडू आहेत म्हणले, लाडू आवडत होते. काय काय म्हणले लाडू खाऊन कंटाळूत, आम्हाला साधी भाजी भाकरी पाहिजे होती. त्याच्या ताटात भाजी भाकरीच, म्हणजे जे पाहिजे ते त्याला. हे कामधेनूची लीला आहे बघा. आणि काय चमत्कार झाला, सर्व जेवले, तृप्त झाले. आणि राजाने सांगितलं ऋषी महाराज अहो आम्ही एवढे राजे असून आमच्याकडे जे नाही ते तुमच्याकडे, आम्ही असं जीव देऊ शकत नाही. हे तुम्ही जेवण दिलं हे कशाचं सामर्थ्य. बरं कुठं धूर निघला नाही, आचारी नाही, स्वयंपाक बनवणाऱ्या कोणी गृहिणी नाही, कसं काय असं झालं. त्यांनी सांगितलं हे कामधेनूची कृपा. बघा कोणाची कृपा, कामधेनू. आणि मग त्यांनी सांगितलं कामधेनूची कृपा, हे कामधेनू मला द्या. बघा म्हटले असं आहे, मागायचं नसतं, दान स्वतः इच्छेने जे दिलं ते घ्यावं. तोंडाने जर मागितलं तर त्याला वान म्हणतात, दान घडत नाही ते वान. जसं संक्रांतीला वान देतात ना एकमेकीला बाया, मग एकीला दिलं की तिला परत द्यावंच लागतं असं असतं. मग एकमेकीला द्यावं लागतं, ते वान म्हणतात. तसं मागितलेली वस्तू वान म्हटलं की त्याची फेड करावं लागतं. आणि जे स्वतःहून दिलं जातं त्याला म्हणायचं दान. मग म्हणे आता तुम्ही मागणार पण मागितलेलं खरं दान ठरत नाही. आणि ही दान देता येणार नाही, कारण ही माझी नाही, फक्त जेवणापुरती आणलेली. सहस्र अर्जुनाने ओढून नेण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा काय प्रकार झाला, मारावं लागलं त्याला. बरं ती कथा एक वेगळी, भागवतातच कथा आहे ती, पण आता आपल्याला सांगायची नाही, होऊन गेला तो विषय मागून. याप्रमाणे अशी कामधेनू आली बघा तिथं. आणि श्रीकृष्ण परमात्म्याचा तिने आपल्या अंगामधलं जे दूध, ज्या दुधामध्ये सामर्थ्य काय होतं,
एक थेंब जरी घेतला 10,000चं आयुष्य वाढत होत. अशा दुधाने अभिषेक केला कोणाचा? श्रीकृष्ण परमात्मा. बघा कामधेनू. आणि तिने विनंती केली भगवंतांची. बघा सुरभिर्वाच कृष्ण कृष्ण महायोगिन विश्वात्मन विश्वसंभव भवता लोकनाथेन सनाथा वयमच्युत तुम न परकं देवं तो न इंद्रो जगत्पते भवाय भव गोपींद्र देवाये च साधव. स्तुती केली कामधेनूने आणि भगवंताचा अभिषेक केला. अशा प्रकारे भगवंताची इंद्रदेवाने आणि कामधेनूने पूजा केली. आणि आता पुढे शुकमुनी कथा सांगतात. थोडासा कथेचा भाग अजून थोडासा असा पाहायचा आपल्याला. थोडाच वेळ राहिलाय बरं का, 8:30 झाले. तर पुढे भगवंताने काय लीला केली, अजून भरपूर लीला केल्यात, पूर्ण सांगणं शक्य नाही. भगवंताने पुढे गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर रासलीला केली. रासलीला गवळणी बरोबर. कारण ज्या गवळणी होत्या, गवळणी बरोबर रासलीला करत असताना जेवढ्या गवळणी तेवढे कृष्ण झाले. बघा जेवढ्या गवळणी होत्या तेवढे कृष्ण झाले. आणि प्रत्येक गवळणी बरोबर एक एक कृष्ण आणि रासलीला केली त्यांनी. बघा रासलीला करत असताना 6 महिन्याची रात्र केली होती भगवंतांनी. याचंही वर्णन आहे बघा. रास क्रीडेचे राती ब्रह्मा शनमास केली होती गोपिका अर्धक्षण मानिती वेगिका गवस्ती उगवला. वर्णन आहे त्याचं. याप्रमाणे रासलीला जी केली ती रासलीला 6 महिन्याची रात्र करून भगवंतानी लीला केली. आणि एवढी जरी लीला केली तरी त्या गवळणीला काय वाटत होतं? अर्ध्या क्षणाप्रमाणे वाटलं. बघा म्हणजे एवढा वेळ गेला तरी त्यांना काय वाटलं? अर्धा क्षणच झाला. म्हणून त्यांना कुठल्याच प्रकारचा थकवा येऊ दिला नाही. ही भगवंताची कृपा आहे बरं का. असं असतं. म्हणून कथेला आळस न येणं ही भगवंताची कृपा असते. बघा नाही तर कथेमध्ये जर आळस आला, झोप आली, थकवा आला, कंटाळा आला तर हे आपल्याला कथा घडत नाही. म्हणून कथेची देह अवसानावरी जाऊ देऊ नको भंगा गात्रे माझी पांडुरंगा आयुष्य करी उने परी आवडो कीर्तन. बघा आयुष्य जरी कमी दिलं देवानी तरी चालेल, पण आहे ते आयुष्यामध्ये आपल्याला कथा कीर्तन नामस्मरण आवडायला पाहिजे. नाही तर मग खूप दिवस जगले मग काय उपयोग? लय दिवस जगण्याला काहीच केलं नाही, नामस्मरण केलं नाही, कथा कीर्तन केलं नाही, कधी दान धर्म केला नाही, काहीच केलं नाही आणि नुसतं जगले. आणि मग ते स्वतःला भूषण. आता आमच्या गावामध्ये एक माणूस 110 वर्षाचा आहे, कधी देवाचं नाव नाही, काही नाही, काही नाही त्यांनी केलं. कधी रामकृष्ण हरी सुद्धा तोंडात नाही आणि 110. ते म्हणतो महाराज किती पुण्यवान आहे मी. आता काय पुण्यवान आहे? कधी माळ नाही गळ्यामध्ये, परत कधी वार करे नामस्मरण रामकृष्ण हरी सुद्धा नाही. अहो म्हटलं रामकृष्ण हरी वगैरे आता जप करायला देवाने चांगला वेळ दिलाय. शक्ती सर्व शरीरातली गेली आणि तोंडामध्ये शक्ती येते शेवट. तोंड गळत नाही माणसाचं. बघा तुम्ही पाय गळतात, हात गळतात, पण तोंड गळत नाही त्या माणसाचं. कारण भगवंताची ती कृपा असते बरं का. की भगवंत म्हणतात पायात शक्ती होती आता कमी झाली, हातातली शक्ती पण आता याला शेवटला तरी उद्धार करण्यासाठी तोंडामध्ये शक्ती देतो भगवंत नामस्मरण करण्यासाठी. म्हणून म्हणलं तुम्हाला भगवंताने पाय तुमचे गळाले, हात गळाले, जाऊ द्या,
पण तोंडामध्ये शक्ती आहे तुमच्या. आता रामकृष्ण हरीचा जप करा. ते म्हणले महाराज काय आतापर्यंत ते केलं नाही ना, आता कशाला पोळ्यासाठी करायचे. बघा आतापर्यंत कधीच नाही आणि आता पोळ्यासाठी कशाला. बघा का, कारण हे भगवंत घडू देत नाही. म्हणून असं असतं, पुण्य करण्यासाठी सुद्धा पुण्य लागतं बरं का, लक्षात घ्या. आपल्याला पुण्य करण्यासाठी सुद्धा काय लागतं, पुण्य लागतं. पुण्याशिवाय पुण्य तयार करता येत नाही असे. म्हणून जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री. बघा तरीच नाम येईल श्रीरामाचे, त्याच्याशिवाय नाम मुखात येत नाही. याप्रमाणे म्हणून कामधेनूने पूजा केली स्वतः. म्हणून आयुष्य कमी जरी असेल तरी त्याने नामस्मरण करावं, वेळ वाया जाऊ देऊ नये. याप्रमाणे भगवंताची लीला वर्णन करत असताना शुकमुनी पुढे कथा सांगतात. भगवंताने गोकुळामध्ये 11 वर्ष वास्तव्य केले. यदोंशवतीर्णश्च भवत पुरुषोत्तमः, त्याचं वर्णन आलं श्लोकामध्ये. आणि भगवंताने स्वतः आणि काय केलं भगवंताने पहा, तर भगवंताने 11 वर्ष गोकुळामध्ये भगवंतानी वास्तव्य केलं आणि गोकुळामध्ये लीला केल्या. मग गोकुळामध्ये केलेल्या लीला पुढे भगवंतानी विचार केला की आपल्याला आता गोकुळ सोडून मथुरेला निघायचं. कशासाठी, कंसाचा उद्धार करण्यासाठी. कंसाने जे पाठवले होते दुष्ट ते मारले भगवंताने. आणि कंसाने विचार केला आता आपण जायचं नाही स्वतः, कारण जे जे गेले ते परत आले नाही. मग आता कृष्णालाच इकडे बोलायचं आपल्याला. पण कृष्णाला आणायला दुर्जनाला पाठवून चालत, कारण दुर्जन जर गेला तर तो तिकडच मारणार. भगवंत दुर्जनाला मारणार. आणि भगवंताला आणायचं असेल तर कोण लागेल, सज्जन. बघा, कारण सज्जनाला कडे भगवंत येतात. कंसाच्या सुद्धा लक्षात आलं. बघ म्हणून कंसाने निवड केली कोणाची, अक्रूर. बघा स्वफल्क असलेला त्यांचा मुलगा अक्रूर. आणि अक्रूराला निरोप दिला कंसाने. अक्रूर काका म्हणत होते त्यांना. म्हटले तुमच्याकडे एक काम आहे. म्हटले काय काम आहे. म्हटले तुमच्याकडे इतकं असं महत्वाचं काम आहे. म्हटले काका तुम्हीच करू शकता हे काम. त्याला माहिती होतं, कारण दुसरे कोणी जाणार आणि गेले तर येणार नाही. मग सांगितलं तुम्ही यशस्वी काम करणार. अक्रूराने विचारलं काय काम आहे राजे, कारण राजाचं ऐकावं लागतं बरं का. राजा जो असतो ना, त्या राजाची कधी निंदा करू नये, दोष असतो. राजा जो असतो प्रजेचं पालन करणारा, त्याच्याबद्दल आदर भाव ठेवायला पाहिजे. नाही तर कृतज्ञतेचा दोष लागतो आपल्याला असा, कारण आपला अधिकार नसतो तसा. म्हणून अक्रूर काकाने कंसाचा आदर्श घेतला. कंस जरी दुष्ट होता पण आज्ञा पालन केली. राजगादीवर येतो, गादीचा अपमान करायचा नसतो. मग त्यांनी विचारलं काय कंस राजे काय आज्ञा आहे आपल्याला सांगा. म्हटले तुमच्याकडे एक काम असं आहे, गोकुळामध्ये जायचं आणि श्रीकृष्णाला घेऊन इथं यायचं, आमंत्रण द्यायचं. कशाचं आमंत्रण. म्हटले आपल्याकडे एक आखाडा आहे, मोठा आखाडा. त्याच्यामध्ये मल्ल पहिलवान आलेले आणि त्या निमित्ताने मोठा उत्सव होणार आहे. आणि त्या उत्सवासाठी कृष्ण बलरामाला घेऊन यायचं. अक्रूराला काय वाटलं, आनंद वाटला. अक्रूराने विचार केला आपलं भाग्य, आपल्याला या निमित्ताने काय होईल, भगवंताचं दर्शन होणार. म्हणून अक्रूराने रथ जोडला आणि अक्रूर गोकुळामध्ये आले. विशेष मोठी कथा आहे पण आपल्याला धावती पाहिजे, वेळ थोडा राहिलाय.
कारण प्रसाद सर्वांना व्यवस्थित अगदी वेळेवर 8:45 आपल्या आरतीला प्रारंभ करायचा नियमाप्रमाणे. कथा जरी मागं राहिली तरी मागं ठेवायची आपल्या वेळेनुसार. कारण कथा आपण जरी 10 वाजेपर्यंत केली तरी पूर्ण होईल का? पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून जेवढं वेळेमध्ये होईल तुम्हाला आळस येणार नाही याची दक्षता घेऊन स्वयंपाकही लई थंड होणार नाही, प्रसादही आपला व्यवस्थित मिळावं सर्वांना अशा प्रकारे. आणि म्हणून स्वतः अक्रूर काकाला आनंद झाला. रथामध्ये बसले आणि रथ घेऊन गोकुळामध्ये आले. मनामध्ये विचार करीत होते काय आपलं पुण्य असेल, आज भगवंताचं दर्शन होईल आपल्याला. आणि भगवंत मला म्हणते काका तुम्ही आलात असं म्हणतील मला भगवंत. असं मनामध्ये विचार येत होते बरं का, चांगले चांगले विचार. जसं आपण पंढरपूरला जर चाललो, आपण आता पंढरपूरमध्ये जाणार, बारीला लागणार, चंद्रभागेचं स्नान करणार, दर्शन भगवंताचं होणार, असं आपल्याला कसं पुढची उत्सुकता लागलेली असते. यात्रेला जाताना सुद्धा उत्सुकता लागली. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन घडतं आपल्याला. आणि काही वेळेला काय उलट होतं बघा, तिथं गेले आणि म्हटले फोनच करायचा राहिला, कांदे वाखरीत टाकले का, हा तिथून फोन इकडं. मग इकडचे सांगतात आम्ही बरोबर करतात, तुम्ही तिथं गेलात ना भगवंताचं चिंतन करा, बारीला लागा, इकडचा आमचा विचार करू नका. इकडच्यांना सांगावं लागतं परत बघा की आता गेलात ना तिकडं इकडचं ध्यान करू नका. नाही तर मग आता तुमच्याकडे नाही तसे म्हणा. काही काही बघा तिकडं आमच्या बरोबर यात्रेबरोबर असायचे, त्यांचा फोन इकडं कसं काय चाललंय, कसं काय, काय खाल्लं काय, अहो काय इतका बारीक काय विचार करता. हा आपलं इकडं उद्धाराचं पहा, नामस्मरण करा, काय भाजी केली, जेवण झालं का, हा काय विचार करता बारीक गोष्टीचा. याप्रमाणे अक्रूर काका चिंतन करत होते, भगवंत आपल्याला काका म्हणतील आणि भगवंत आपल्या जवळ घेतील, काय भाग्य आहे आपलं. भाग्याचा उदय जसं संतांची प्राप्ती हे भाग्याने, तसं भगवंताची प्राप्ती. म्हणून भाग्यवंत मनोतया शरण गेले पंढरी राया. भगवंताकडे आपण चाललोत आता, हे भाग्य आहे आपलं. म्हणून अक्रूर काका रथामध्ये आले आणि खरोखरच गोकुळात आले. हो आल्याबरोबर रथ सोडला आणि नंद बाबाच्या महालामध्ये आले. आणि श्रीकृष्ण परमात्म्याने अक्रूर काकाला पाहिलं आणि जे म्हणत होते ना अक्रूर काका की मला काका म्हणतील कृष्ण, तसंच झालं बघा. म्हटले काका लई दिवसातून आले आणि हाताला धरलं आणि आसनावरती बसवलं आणि सांगितलं काका काय सेवा करू तुमची. अक्रूर काकाचं मन भारावून गेलं. परमात्म्याने आपल्याला जवळ बसावं आसनावरती, आपली एवढी योग्यता नाही पण भगवंताने आपल्याला आसनावर बसवावं. एवढा आनंद झाला काकाला, प्रेमाश्रू दाटले आणि रात्रभर मुक्काम केला. सर्व विषय झाला. आता देवाबरोबर बोलायचं काय प्रपंचातलं असेल का, हा भगवंता बरोबर बोलायला मिळालं. रात्र गेली आणि सांगितलं कृष्णा कंस राजाने मला पाठवलंय, तुम्हाला याच रथामध्ये बसून उद्याच्याला आपल्याला मथुरेला निघायचं. रात्रीच्या वेळेला रथ थांबला. गवळणीच्या लक्षात आलं रथ ज्या अर्थी थांबला त्या अर्थी कदाचित कृष्णाला न्यायला तर आली नसती. आणि चौकशी केली गवळणी तर खरोखरच तेच सिद्ध झालं. रथ हा गवळणी अनुमान काढलं की अक्रूर घेऊन जाणार. मग विचारलं कोण आलेला आहे म्हणे. तो म्हणले अक्रूर नावाचा आहे. हो म्हणले अक्रूर नाव आहे त्याच. मग त्या अक्रूराला ते काय म्हणू लागले. हो What is it?
की जय. याप्रमाणे कथा वेळ संपला आपला. अक्रूर काकाला भगवंताला म्हणावं लागलं, काका आता गवळणीचा विरह, गवळणीचा शोक मला पावत नाही, परंतु आपल्याला गेल्याशिवाय चालणार नाही. अशा प्रकारची कथा आपण आता उद्याच्याला पुढची कथा जेवढी होईल तेवढी आपण पाहू. थोडं भजन होईल, आता आरती होईल आणि लगेच आपल्याला महाप्रसाद सर्वांना मिळेल. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानोबाराया माझी तुकोबाराया. ज्ञानोबाराया माझी तुकोबाराया.
आरती करू तुझ भगवंता आरती करू तुझ भगवंता आणि प्रकारने वंदन करणार डोळ्यात पाहिलं रूपते गेले आले अनंत बुद्ध आले नमः सरळ मानव सरळ मग